नमस्कार. फिलिंग मनातल्या या यूट्यूब चॅनलवर मी विनोद डोंगरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम, मैत्री आणि त्यासोबत असणाऱ्या अनुभव येत असतात. यामध्ये प्रेमाचा अनुभव काहींसाठी खूप चांगला असतो तर काहींसाठी आयुष्यभराच्या जखमा असतात. यासोबतच आता समाज माध्यमात खूप सारे विषय चर्चिले जात आहेत. नेमकं प्रेम म्हणजे काय? प्रेमाची व्याख्या काय आहे? त्यासोबतच इतर व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण नेमकं काय आहे? विवाहबाह्य संबंध नेमके काय आहेत? असे खूप सारे प्रश्न आज समाज माध्यमात चर्चिले जात आहेत. या सर्व समाज माध्यमात चर्चेत झालेल्या प्रश्नांना आपल्याला उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सचिन वाळके सर. नमस्कार सर. नमस्ते. सरांनी काउन्सिलिंग सायकोलॉजी या विषयात मास्टर्स केलं आहे. त्यासोबतच सरकार प्रमाणित सहाय्यक समुपदेशक देखील आहेत. सरांनी 2016 पासून आत्तापर्यंत तब्बल 5,000हून अधिक लोकांना विनामूल्य मोफत समुपदेशन केलं आहे. सध्या सर सखी या 3.5 लाखांहून अधिक महिला सभासद असणाऱ्या एका संस्थेला मोफत समुपदेशन करत आहेत. तर सरांनी गेल्या 9 वर्षातील त्यांचे अनुभव आणि त्यासोबतच त्यांनी केलेले काउन्सिलिंग या सर्वांचा आढावा आपण यातून घेणार आहोत आणि हे जे काही आपल्याला प्रश्न आहेत त्याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार सर. नमस्ते. तर सर हा जो काउन्सिलिंगचा आहे त्याच्यामध्येही ही वैयक्तिक काउन्सिलिंग ज्याच्यामध्ये संबंध, नाते, प्रेम, सेक्स ह्या गोष्टींचा संबंध येतो. तर आपल्याला असं का वाटलं की ह्या फील्डमध्ये आपण यावं असं एक? ओके. खरं तर आवड तर होतीच मला. जेव्हा माझं 11वी-12वी सायन्स माझं चालू होतं तेव्हा मी विचार केला की काही गोष्टी आपल्यात आहे. म्हणजे मित्रांबरोबर जेव्हा मी एकमेकांशी जे कनेक्ट होत होतो तेव्हा 4 अशा गोष्टी मला असं वाटल्या की त्या माझ्यात आहे आणि त्याचा फायदा खरंच होऊ शकतो. तर ती म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाचं की मला समजून घ्यायला खूप चांगल्या पद्धतीने येतं. ही पहिली गोष्ट मला जाणवली होती. दुसरी गोष्ट, माझ्याकडे कोणी काही कसलेही प्रॉब्लेम येऊन सांगायचं किंवा हा अशा पद्धतीचा आहे तर मी फार संयमी तो ऐकायचो की काय आणि कशा पद्धतीने आहे. मग हे सगळं ऐकत असताना मला लक्षात आलं की तुझ्याकडे म्हणजे माझ्याकडे संयम नावाची गोष्ट आहे. मी छान चांगल्या पद्धतीनं ऐकू शकतो जे समोरच्याला वाटतं की हा खरंच गांभीर्याने ऐकतोय. आणि तिसरी गोष्ट काय, तर हे ऐकत असताना त्या समोरच्या व्यक्तीच्या ज्या भावना आहेत त्या मला फार चांगल्या पद्धतीनं कनेक्ट करता येत होत्या. तर हे मला फार वेगळं वाटलं. मी म्हटलं हे माझ्याकडे जे आहे ते वेगळं, पण याला व्यावसायिक रूप काय नव्हतं. मग हे व्यावसायिक रूप जरी नसलं तरी सुद्धा मी विचार केला तर ह्या आपल्या कौशल्याचा फायदा कुठेतरी व्हायला पाहिजे जेणेकरून ते आपल्याला फार दूरवर जाऊन लोकांचं किंवा समाजाचं काहीतरी भलं करता येईल. त्या उद्देशाने मी म्हणालो की मग काय करता येईल, तर काउन्सिलिंग हा भाग मला जास्त महत्त्वाचा वाटला. तर मी म्हणालो की आपण याच्यात करिअर करूयात ज्याच्यात माझे कौशल्य आहेत. तर मला आनंद वाटला आणि हे करिअर मी निवडलं आणि त्या पद्धतीने आत्ता काम करतोय. अगदीच सर. आता आपण या विषयाकडे आलोच आहोत. तर यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे की प्रेम. आता प्रेम म्हणजे नेमकं काय हे आता भरपूर साऱ्या लोकांना माहीत नाही की प्रेम नेमकं, आणि समोरच्या व्यक्तीवर किंवा पाठवणारा आपलं प्रेम आहे हे कसं ओळखायचं नेमकं? पहा, मुळात प्रेम ही भावना फार नाजूक आहे. ही फक्त एका पुरती मर्यादित नाही आहे, तर ती दोन्हीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची इन्व्हेस्टमेंट असणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे प्रेम म्हणजे काय आहे, तर एक अशी भावना जी दोघांसाठी आहे आणि दोघांना ती उभंही करते आणि दोघांसाठी ती जगते सुद्धा. ती कुठेही कोणाबरोबर वाटूनही घेतली जात नाही अशी ती भावना आहे. म्हणजे काय, आता वाटून हा शब्द आपण घेतला म्हणजे काय, मला म्हणायचं की शारीरिक संबंध हे प्रेमामध्येच जास्त होतात. आणि हे प्रेमामध्ये का होतात, कारण की एकमेकांना ॲक्सेप्ट केलेलं असतं आपण. सो ह्या भावनेची जी काही एक एक्सक्लुझिव्ह जो भाग आहे तर तो हा अशा पद्धतीने आहे. मग आता ह्यात आणखीन काय गोष्टी आहेत तुम्हाला वाटते की बोलल्या पाहिजे? आता असं आहे की प्रेमाबद्दलची व्याख्या जर तुम्ही बघितलं तर मुलांसाठी ती वेगळी आहे, महिलांसाठी किंवा स्त्रियांसाठी ती वेगळी आहे. जसं की पुरुषांसाठी ते प्रायोरिटी देतात लैंगिक संबंधांना प्रेमामध्ये, तर महिलांसाठी त्याच्याहून वेगळं असतं. त्यांच्यासाठी लैंगिक संबंध हा मॅटर करतो पण ते खूप पुढे असतात. पुरुषांना ते त्यांच्या म्हणजे जेव्हा तुम्ही जोडीदाराच्या सहवासात त्याच्यात तर काही काळात ते हवे असतात. तर हा दुरावा नेमकं काय नेमकं? ओके, याला एक असं कारणही आहे, म्हणजे आपण बायोलॉजिकल म्हणूयात आपण. कारण की बायकांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये काही गोष्टी असतात त्या म्हणजे काय की त्या इमोशनल हॉर्मोन्स म्हणूयात आपण किंवा बॉन्डिंग हॉर्मोन्स म्हणूयात आपण, तर ते स्त्रियांमध्ये असतात कम्पेअर टू पुरुष.
तर मग हा इथे बायोलॉजिकल थोडासा डिफरन्स आहे. आणि याच्याही पलीकडे जर पाहायला जर गेलं आपण तर स्त्रियांना अपेक्षित काय गोष्ट असते ती म्हणजे आधी त्यांना भावनिक आधार हवा असतो, मानसिक ॲक्सेप्टन्स हवा असतो, तिथं एक आधार हवा असतो. देन त्याच्यानंतर ते शरीराकडे वळतात. मग मला काय म्हणायचं की हे त्यांची एक पद्धत आहे, ही त्यांची एक ट्रॅक आहे की त्या पद्धतीनंच ते चालतात, कारण की शरीर रचना तशी. पण पुरुषांच्या त्या गोष्टी त्या पद्धतीनं घडत नाही, कारण की त्यांना शेवट आणि त्यांना पहिल्यांदा हवं असतं ते म्हणजे शरीर. पण मला असं म्हणायचं जेव्हा ते मिळवायचं असतं तेव्हा त्या स्त्रीच्या भावनेचाच विचार करून त्या भावनेची मदत घेऊनच त्या स्त्री बरोबर कनेक्ट केलं जातं आणि त्याच्यानंतरच ते शारीरिक संबंध होतं. म्हणजे त्यांच्यात पण भावना आहेत, मला तुम्हाला असं सांगायचंय, पण ते तुलनात्मक कमी आहेत असा भाग आहे. म्हणून हे जे काही पद्धत आहे, पॅटर्न आहे पुरुषांचा आणि स्त्रीचा, हा वेगळा बायोलॉजिकल पण आणि एक मानसशास्त्रीय दृष्ट्या पण असा असल्यामुळे त्या दोन्ही गोष्टींमध्ये थोडीशी एक फरकाने त्या नात्यामध्ये ते वर्कआउट करत असतात.